पुढची बातमी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटातून माढा आणि साताऱ्याचे उमेदवार लवकरच घोषित होणार। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। माढ्यामध्ये अकलूज की फलटण दोघांपैकी कुणी लढायचं हे त्यांनी ठरवायचंय असं शरद पवार यांनी सूचक विधान केलेलं आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, गप्पांमध्ये एक मोठी बातमी मिळालेली आहे। अत्यंत बरोबर आहे की माढाचा तिढा कधी सुटणार अशा पद्धतीची चर्चा अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आहे। मात्र माढ्याचा तिढा ऑलमोस्ट सुटलेला आहे। फक्त निर्णय व्हायचा आहे की अकलूज की फलटण, अर्थात या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरद पवारांकडून हे निश्चित करण्यात आलेलं आहे की माढाची जागा ही तुतारीच्या चिन्हावर निवडली जाईल। फलटण मधला उमेदवार असेल की अकलूजचा, हे दोन्ही जणांनी परस्पर चर्चेतून ठरवायचं आहे आणि त्यानंतर पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे आणि त्यानंतर उमेदवारी जी आहे ती दिली जाणार आहे। अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये या सगळ्या संदर्भातला निर्णय जाहीर करू असंही शरद पवारांनी सांगितलंय। माढाच्या बाबतीतला जर आपण विचार केला तर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरातला उमेदवार समोर येतोय की तिकडे धैर्यशील मोहिते हे तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवतायत। हे त्यांना परस्पर चर्चेतून स्थानिक पातळीवरती तिथला विषय संपवून मग शरद पवारांना तो निर्णय कळवायचा आहे। यातली दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की फक्त माढाच नाही तर साताऱ्याच्या बाबतीतला निर्णय देखील शरद पवार 2 दिवसानंतर जाहीर करणार असल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती समजते आहे। आपण बघतोय की राज्यातलं वेगवेगळ्या जागांवरचं जे जागा वाटपाचं गणित आहे, उमेदवारांचं ठरण्याचं जे गणित आहे ते अत्यंत शेवटच्या टप्प्याकडे येत असताना माढा आणि साताऱ्याच्या बाबतीतला सस्पेन्स जो आहे तो कायम आहे। अर्थात तो महाविकास आघाडीच्या बाजूचा जसा सस्पेन्स कायम आहे तसाच साताऱ्याच्या बाबतीत जर आपण बघितलं असेल तर महायुतीच्या बाबतीमध्ये देखील तितकाच महत्वाचा सस्पेन्स बाळगला जातोय आणि दोघांचाही हाच विषय की पुढचा पक्ष जो आहे तो अगोदर उमेदवारी जाहीर करणार की इकडचा, आणि मग त्याच्यावरती जी सगळी पुढची गणित आहेत ती ठरवली जातील अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र माढ्याच्या बाबतीत अत्यंत स्पष्ट चित्र आहे। शरद पवारांनी अगदी अनौपचारिक गप्पांमध्ये हे सांगितलेलं आहे की माढ्याचा तिढा हा सुटलेला, ऑलमोस्ट तिथला उमेदवार जो आहे तो स्थानिक पातळीवरती चर्चा होईल, ती चर्चेतून जो नाव तिथून समोर येईल माढ्यातून शरद पवारांकडे, त्या उमेदवाराला तुतारीवरच्या चिन्हावरती माढ्यातून लोकसभेला उभं केलं जाईल। पाहावं लागणार आहे की नेमकं काय ठरतंय, 2 दिवसानंतर काय नेमका निर्णय होतोय। यामध्ये एक आहे की साताऱ्यामधनं पृथ्वीराज चव्हाणांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि त्यांनी तुतारीच्या चिन्हावरती लढावं असा प्रस्ताव देण्यात आला होता। या संदर्भात काही गप्पा झाल्या का? या संदर्भात गप्पा झाल्या आणि अत्यंत स्पष्टपणे शरद पवारांनी हे नमूद केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत साताऱ्याची जी जागा आहे ती तुतारीच्या चिन्हावरती, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच लढवणार आहे। आणि अर्थात आपण जर राजकीय समीकरण बघितलं तर कुठल्याही परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण हे तुतारीच्या चिन्हावर तिथली जागा लढवतील अशी शक्यता दिसत नाही। आणि म्हणून साताऱ्यातून जो उमेदवार आहे तो अजूनही साताऱ्याच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे। मात्र जी खात्रीलायक माहिती मिळते तीच अशी आहे की पृथ्वीराज चव्हाणांची जी साताऱ्याबाबतची चर्चा होती त्यात कुठल्याही पद्धतीची आता तरी या क्षणाला सत्यता नाही। आणि साताऱ्याचे जे उमेदवार असतील, अर्थात एक महत्वाची अपडेट अशी पण आहे की श्रीनिवास पाटील ज्यांनी या अगोदर जाहीर केलेलं आहे की मी पुढची निवडणूक लढवणार नाही, त्यातलाच एक छोटासा महत्वाचा पुढचा टप्पा असा आहे की श्रीनिवास पाटलांच्या डॉक्टरांनी देखील असं सजेस्ट केलंय की आता श्रीनिवास पाटलांनी पुढच्या सक्रिय राजकारणात फार धावपळ करू नये आणि आता शिक्कामोर्तब हा झालेला आहे की श्रीनिवास पाटील लढणार नाहीत। पृथ्वीराज चव्हाणांची जी काही चर्चा होती त्याबाबत देखील ज्ञानेश्वर, यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ज्या वेळेला अकलूज की फलटण म्हणतायत त्यावेळेला त्यांनी रामराजेंबाबत सुद्धा भाष्य केलेलं आहे असं म्हणता येईल। अर्थात रामराजे नाईक निंबाळकरांच्या परिवारातला कोण उमेदवार असणार याच मुद्द्यावरती चर्चा झाली आणि चर्चेत असं समोर आलं की संजीव राजे हे उमेदवार असू शकतात। मात्र एकूणच जे आत्ताचं सगळं राजकारण आपण पाहतोय, वेगवेगळ्या कारवाईंचा जो भीतीचा एक इम्पॅक्ट आपल्याला प्रत्येक उमेदवारावरती पाहायला मिळतो, त्या सगळ्या गणितांची जी चाचपणी आहे ती तिथल्या परिवारातल्या लोकांकडून केली जाईल। वेगवेगळी संस्थानं आहेत, त्यावर होणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आणि मग यातून कसा मार्ग काढायचा हे जे गणित आहे ते स्थानिक पातळीवर सोडवलं जाईल आणि त्यानंतर मग तिथला उमेदवार जो आहे तो ठरवला जाईल, ते नाव शरद पवारांना कळवलं जाईल आणि नंतर पक्षप्रवेशानंतर उमेदवारी जी आहे ती जाहीर केली जाईल। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।